विश्वसंवाद या मराठी पॉडकास्टवर मी मंदार कुलकर्णी तुमचं स्वागत करतो. काही आगळं वेगळं हटके असं काम करणाऱ्या जगभरातल्या मराठी मंडळींशी गप्पांचा हा कार्यक्रम विश्वसंवाद. नमस्कार मंडळी. विश्वसंवाद या मराठी पॉडकास्टच्या 53व्या एपिसोडवर तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत. मी मंदार कुलकर्णी. आज आपल्याकडे जे पाहुणे आले आहेत ते अगदी वेगळ्या क्षेत्रात अतिशय मोलाचं आणि महत्वाचं काम करणारे गृहस्थ आहेत. डॉक्टर अमोल खेडगीकर हे शिक्षणानं आणि व्यवसायानं व्हेटरनरी सर्जन आहेत. पण त्या व्हेटरनरी सर्जन असण्यातलं त्यांनी एक ॲडिशनल निवडलेलं स्पेशलायझेशन म्हणजे वाईल्ड लाईफ रेस्क्यू. आणि वाईल्ड लाईफ रेस्क्यू या विषयात त्यांनी जे प्रचंड महत्वाचं आणि वेगवेगळं काम केलं आहे त्यामुळे त्यांना त्यांच्या भारतातल्या कामाची प्रगती किंवा कामाची दखल घेऊन आज अमेरिकेत काम करण्यासाठी संधी मिळालेली आहे. माझ्या माहितीप्रमाणे अशा प्रकारचं प्रोफाईल असणारे, अशा प्रकारची पार्श्वभूमी असणारे डॉक्टर अमोल हे पहिलेच पाहुणे आहेत ज्यांच्याशी आम्ही विश्वसंवादवर गप्पा मारणार आहोत. त्यामुळे मी त्यांच्याबद्दल काही सांगून वेगळं बोलण्यापेक्षा मी त्यांनाच विनंती करीन की त्यांनी स्वतःची इंट्रोडक्शन करून द्यावी. अमोल, गेल्या काही दिवसात आपण बोलतो आहोत आणि आपली या निमित्तानं छान मैत्री झाली आहे. त्यामुळे मी आपलं एकमेकांचा संवाद आरेजारेवरती ठेवतो आणि आय होप यू विल नॉट माइंड इट. सो विश्वसंवाद या पॉडकास्टवर अतिशय मनापासून स्वागत. आणि मी अशी विनंती करेन की थोडी स्वतःच्या सध्या चालू असलेल्या कामाबद्दलची इंट्रोडक्शन करून सुरुवात करूयात आणि मग पुढे जाऊयात. धन्यवाद मंदार. नमस्कार मंडळी. फार मनापासून केलेलं स्वागत मनापासून स्वीकार करतोय मी. आणि धन्यवाद मंदार, इथे येऊन मराठी मंडळींशी संवाद करण्याची एक संधी दिली. नमस्कार, माझं नाव अमोल खेडगीकर. मी डॅलस टेक्सास च्या मेट्रोप्लेक्समध्ये मी राहतो आणि इथे माझं काम ज्या कामाबद्दल आपण बोलतो आहोत आता इथे, वाईल्ड लाईफ रेस्क्यू म्हणजे वन्यजीव प्राणी जेव्हा जखमी होतात किंवा आईवडिलांपासून त्यांच्या दुरावले जातात त्या अशा प्राण्यांना मदत करायला खूप कमी लोक असतात आणि फार स्पेशलाइज स्किल लागतं त्यासाठी. आणि तशा प्राण्यांना मदत करण्यासाठी माझं काम मी करतो आणि तेच माझं काम गेले जवळजवळ 11 वर्ष या डॅलसच्या एरियामध्ये चालू आहे. पण मी लहानपणापासून हे काम भारत आणि जगात भरपूर ठिकाणी मी काम केलेलं आहे. तर भारताबाहेर आणि आता अमेरिकेत मी हे काम चालू केलेलं आहे आणि भरपूर दिवस चालू आहे. वाव. मी म्हटलं तसं की अगदी वेगळं प्रोफाईल असणारा पाहुणा आज आम्हाला भेटलाय, त्याचा आम्हाला खूप आनंद होतोय. आणि आपण याच्याबद्दल जितकं काय काय माहिती घेता येईल तेवढी नक्कीच घ्यायचा प्रयत्न करूयात. तर अमोल, आता डॅलसमध्ये जे काही काम चालू आहे ते कुठल्या संस्थेतर्फे आणि कशा प्रकारचं काम आहे ते? तुम्ही संस्था काही तिथे कुठलं व्हेटरनरी कॉलेज आहे किंवा कशा टाईपची संस्था आहे? यासाठी काम करणारी लोक कोण आहेत? ही संस्था तुम्ही उभी केली आहेत का किंवा हे नेटवर्क तुमचं आहे का? याबद्दल मला जरा सविस्तर माहिती मिळाली तर आवडेल ऐकायला. बरोबर. सो मी थोडंसं त्याच्या मागचं थोडंसं बॅकग्राऊंड देतो. संस्था चालू करायची आणि त्याच्या थ्रू काम करायचं असं कधीच माझ्या मनात नव्हतं, पण काम करत गेलो. सो माझं लहानपण पुण्यातलं आहे. सोलापूरचा जन्म, सापुतार्यातलं लहानपण. आणि जेव्हापासून आठवतं तेव्हापासून मी पुणे सर्पोद्यानामध्ये होतो आणि माझं सगळं बाळकडू म्हणता येईल सापांबद्दल शिकणे आणि सापांपासून ऑफकोर्स सापांबद्दल शिकायला तिथे मिळालंच ॲब्सोल्युटली. पण तिथे काम करण्याचा एक खूप मोठा फायदा हा झाला की माझं बाकीच्या वाईल्ड लाईफ जे असतं, मगरी, सुसरी, लेपर्ड्स, लांडगे, हायनाज म्हणजे तरस, साळींदर, तुम्ही नाव घ्या आणि असे प्राणी तिथे मदतीसाठी येतात. लोक सोडतात किंवा सर्पमित्रांना किंवा तिथं काम करणाऱ्या लोकांना ते सोडायला लागतात. तर तिथं मी जवळजवळ 18 वर्ष होतो आणि त्यात तो माझा पाया होता.
पण तिथे काम सीमित न करता मग मला बाहेर जायची संधी मिळाली, जगभर फिरलो आणि तिथे पण मी हेच काम केलं. सो जेव्हा इथे डॅलसमध्ये जेव्हा आलो तेव्हा इकडं टेक्सासमध्ये असं काही कुठलीच संस्था नव्हती की जी वाईल्ड लाईफला किंवा वन्य प्राण्यांना मदत करेल अशी. इथे भारतामध्ये जसं कॉन्झर्वेशनचं काम चालतं तसंच कॉन्झर्वेशनचं काम अगदीच तसंच तसं इकडे चालत नाही. रूल्स वेगळे आहेत, लॉज वेगळे आहेत, कायदे वेगळे आहेत. त्यामुळे तुम्ही कसं करू शकता आणि किती करू शकता ह्याला पण मर्यादा आहेत. सो ते जरा थोडं सुरुवातीला शिकायला थोडासा वेळ लागला. जेव्हा जेव्हा समजा पक्षी पडलेला दिसला, जखमी पक्षी, जखमी हरिण दिसलं, जखमी बॉब कॅट म्हणून इकडं रान मांजर असतं जरासं मोठ्या साईजचं, तर असे मिळायला लागले. तेव्हा मी शुश्रूषक तर करत होतो, ते मी लहानपणापासून करतोय, पण इथे राहून कायदा न मोडता कसं करता येईल ते शिकायला लागलो. आणि तिथूनच मग पुढे चालू झालं की साप तर माझा जिव्हाळ्याचा विषय, साप माझा स्वतःचा सब्जेक्ट आहे आणि त्यात मी लहानाचा मोठा झालो. पण सुरुवात सापापासून झाली की लोकांच्या इकडे साप येतात, टेक्सासमध्ये भरपूर साप आहेत आणि असं करून सोडवायला लागलो. तर जसं सुरुवात होते, सापापासून सुरुवात झाली आणि लोक आता सगळ्या प्रकारच्या वन्य प्राण्यांसाठी बोलायला लागले. आणि मला हे जाणवलं की धकाधकीच्या जीवनात इथलं जीवन फार बिझी असतं. इथून तुम्ही एकदा तुम्हाला कॉल आला, कॉल तुम्ही नाही म्हणू शकत नाही. समजा कोणाची मदत पाहिजे की एखादा प्राणी पक्षी त्यांना सापडलाय, तुम्ही नाही म्हणू शकत नाही. त्यामुळे तुम्हाला इथून समजा इमॅजिन करा, मुंबईच्या एका टोकापासून बोरिवलीपासून जर तुम्हाला सायनला जायचं असेल, जसा वेळ लागेल तसाच वेळ इथे लागतो. आणि ते इमॅजिन करून मग मला कळालं की एकटा हे करून पुरणार नाही. मी एकटा सगळीकडं असू शकत नाही. तेव्हा मी हळूहळू लोकांना ज्यांना इंटरेस्ट आहे अशा लोकांना मी एनकरेज करायला लागलो. आणि असं करून ओव्हर द इयर्स 6-7 स्टुडंट्स चांगले तयार झाले. आणि आता मी काय करतो, आता टेक्सास वाईल्ड लाईफ रेस्क्यू नेटवर्क असा मी ग्रुप चालवतो. आणि तो ग्रुप कॉल सगळे माझ्याकडे येतात, कारण माझा नंबर जवळजवळ 11 वर्ष झालं DFW मेट्रोप्लेक्समध्ये आहे आणि बराच फेमस नंबर आहे. तर मला कॉल येतो आणि मी ज्या एरियात मदतीची गरज असेल त्या एरियातला माझा सर्पमित्र असेल किंवा दुसरा रेस्क्यूअर असेल, त्यांना सांगतो की तुझ्या एरियात बाबा असं असं साप आहे किंवा पक्षी पडलाय किंवा असं साळींदाराचं पिल्लू सापडलंय, हरणाच्या पिल्ल्याला गाडीने धडक दिली आहे, अशा गोष्टी असतात. मी असं तिकडे जाऊन त्यांना सांगतो की तू तिकडे जाऊन बघ काय चाललंय, परिस्थितीचा हे कर, परिस्थितीचा आढावा घे आणि मग मला फोनवरून सांग की तू करू शकतोस एकटा की तुला मदत पाहिजे. सो 80% वेळेला हे सर्पमित्र जे तयार केलेले आहेत आपण गेल्या 11 वर्षात, ते आता एक्सपर्ट्स आहेत आणि 80% वेळेला ते एकटे ही वेळ निभावून देऊ शकतात, ते एकटे रेस्क्यू करू शकतात. पण जेव्हा त्यांना समजा बॉबकॅट असेल, लांडगा असेल किंवा इथं कॉयटी म्हणतो आपण, लांडगा आणि कोल्ह्याच्या मधली एक प्रकार आहे श्वानकुळातला, तर ते डेंजरस काम आहे. तर अशा वेळेला मी त्यांना सांगतो की तू पोलिसांना बोलव, मी पोहोचतो तिथे. सो तसं आमचं हे नेटवर्क आम्ही चालू केलं आणि आता नेटवर्क बऱ्यापैकी मोठं झालेलं आहे आणि खूप चांगलं काम या नेटवर्कच्या तर्फे होत आहे. गोईंग बॅक टू अ लिटल बिट, इंडियामध्ये भारतामध्ये मी जेव्हा होतो, मी ताडोब्यामध्ये काही 2.5 वर्ष काम केलं वाघांबरोबर आणि तिथल्या बाकी प्रेडेटर्स बरोबर. तेव्हा मी तिथल्या कॉन्झर्वेशनसाठी एक बुशक्राफ्ट नावाची संस्था तिथे असताना चालू केली होती आणि ते काम आता मी इकडे आले आणि आता फंडिंग वगैरे मॅनेज करायला लागतं अँड यू हॅव टू राऊट फंडिंग थ्रू सम ऑर्गनायझेशन. सो मी बुशक्राफ्ट इंडियामध्ये चालू केलेली आता इकडे आणून चालू केली आणि ती माझी संस्था आहे, बुशक्राफ्ट म्हणून संस्था आहे आणि त्याचा मी प्रेसिडेंट आहे. आणि ती संस्था आता हे सगळं काम करते. सगळ्यात महत्वाची गोष्ट, आम्ही या कामासाठी एक पैसाही घेत नाही. आम्ही आमचा वेळ, पैसा, सगळं खर्च करतो. पण मुख्य उद्देश असा आहे की वन्य प्राणी वाचले पाहिजेत जगाच्या पाठीवर कुठे जरी असेल तिथे. सुरुवात भारतापासून झाली आणि इच्छा अशीच आहे की भारताच्या वन्य प्राण्यांना वाचवलं जावं आणि तिथे कॉन्झर्वेशन व्हावं. पण जर तुम्ही फिजिकली भारतात असू शकत नाही तर जगात जिथे असाल तिथे हे काम केलंच पाहिजे. आणि तुम्ही म्हटल्याप्रमाणे की हे स्किल आणि पॅशन जो आहे, ते पॅशन खूप लोकांना असतं, प्रेम पण खूप लोकांना असतं, पण टू बी एबल टू चूज दिस ॲज अ करिअर, हे करिअर म्हणून चूज करणं आणि ते करायची संधी मिळणं, चूज करायची तुमची इच्छा असेल पण ते करायला सुद्धा आलं पाहिजे. मी त्या बाबतीत खूप भाग्यवान आहे की मला हे करायला मिळालं. आणि मला असं वाटतं की
मी देणं लागतो भारताच्या वाईल्ड लाईफचं, भारताचं आणि जनरल वाईल्ड लाईफ ऑल ओव्हर द वर्ल्ड, की मला हे स्किल आहे, मला ही देणगी असल्यासारखं आहे. खूप कष्ट केले ते स्किल्स येण्यासाठी आणि हे त्यांच्या कामासाठी आणि त्यांच्या कल्याणासाठी वापरावं, जेवढं माझ्याच्यानी जमतं तेवढं. वा असं आमचं फाउंडिंग प्रिन्सिपल आहे. मस्त, फारच छान. बरेचच या सगळ्या बॅकग्राऊंड मधनं माझ्या मनात प्रश्न निर्माण झाले, पण आता किपिंग इट लिमिटेड टू युअर लोकल अँड करंट वर्क, आता ही जी नेटवर्क तयार केलेलं आहे तुम्हाला मदत करणाऱ्या लोकांचं, तर मला विचारायचं की यात फक्त भारतीय लोक आहेत का, यात सगळ्या प्रकारची म्हणजे अभारतीय पण लोक आहेत? आणि दुसरं म्हणजे ही सगळी लोक हाऊस म्हणून जरी हे करत असतील तरी इथे अमेरिकेत जगातल्या कुठल्याही आपण ज्याला म्हणतो एनिथिंग अंडर द सन, इथे त्याचे क्लासेस असतात. तर अशा लोकांना की ज्यांना प्रोफेशनली ते करायचं नाहीये, म्हणजे इट्स नॉट देअर फुल टाइम प्रोफेशन, पण तरी त्यांना त्यातलं बऱ्यापैकी माहिती हवंय, ज्ञान हवंय, तर अशा टाईपची काही कोर्सेस, ट्रेनिंग अवेलेबल असतात का, की माणूस फुल टाइम जरी ते करत नसला तरी त्याला त्या ट्रेनिंगनी त्याचं आहे ते पॅशनला त्याच्या सपोर्ट मिळेल? गुड पॉइंट. सो देर आर कोर्सेस नाहीयेत असं नाहीये, पण हँड्स ऑन एक्सपिरियन्स, रेस्क्यू इज डिफरंट. सो रेस्क्यू खूप कोर्सेस आहेत वाईल्ड लाईफ कॉन्झर्वेशन आणि वाईल्ड लाईफ मॅनेजमेंटचे. म्हणजे तुम्ही कॉन्झर्वेशन खूप लेवलवर होतं आणि मॅनेजमेंटचे सुद्धा भरपूर कोर्सेस असतात. म्हणजे प्रिस्क्राईब बर्निंग वगैरे काही मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस असतात ज्याच्यामुळे तुमच्या एरियातलं वाईल्ड लाईफ काय म्हणतात नीट थ्राईव्ह होऊ शकतं, नीट वाढू शकतं आणि त्याची गणना जास्त वाढते. पण रेस्क्यूचे कोर्सेस फार कमी असतात. सो जर तुम्ही द ओनली थिंग आय कॅन टेल यू की जर तुम्हाला खरोखर त्याच्यामध्ये काही करायचं असेल आणि व्हॉलंटरीली जरी करायचं असेल, म्हणजे स्वयंसेवक म्हणून का होईना करायचं असेल, तर लोकल वाईल्ड लाईफ रेस्क्यू सेंटर्स खूप आहेत आणि त्या लोकांना या वाईल्ड लाईफ सेंटर्सना खूप गरज असते लोकांची. म्हणजे आधीच गरिबीत चाललेले असतात हे, आणि हे चालवणारे लोक गरीब आहेत असं नाहीये. भारतात सुद्धा हेच बघायला मिळतं आणि जगभराच्या पाठीवर तोच प्रॉब्लेम आहे सगळीकडे, की वाईल्ड लाईफसाठी नुसती गाडी स्लो करणे सुद्धा लोक करत नाहीत. म्हणजे समजा हरिण आलं, वाचवायचा प्रयत्न करतील, पण काही लोक असे आहेत की गाडी स्लो सुद्धा करत नाहीत. खिशातनं पैसे कोण काढून देणार, बरोबर? त्यामुळेच वाईल्ड लाईफ रेस्क्यू असा कोर्स फार कमी वेळा बघायला मिळेल. सो काही वेळेला असं होतं की काही मोठ्या संस्था असतात त्या लोकली, रेस्क्यू सेंटर्स जे असतात ते लोकली काही शिबिरं घेतात किंवा वर्कशॉप्स घेतात आणि जेणेकरून त्याच्यातून त्यांना ब्राईट व्हॉलंटियर्स मिळतील आणि त्यांच्याकडे येऊन काम करायला लागतील. असे कोर्सेस आणि अशी शिबिरं असतात. त्यासाठी नक्की लक्ष ठेवलं पाहिजे. आणि जगाच्या पाठीवर सगळे होतात, अमेरिकेतही होतात. आणि एकदा जर तुम्ही त्या वाईल्ड लाईफ रेस्क्यू सेंटरच्या संपर्कात आलात आणि त्यांच्याशी जोडले गेलात, तर तिथून शिकणे स्काय इज द लिमिट. वाव, बर, खूपच स्पेसिफिक कोर्स असा खूप कमी आहे. जर तुम्ही वेटरनेरियन असाल किंवा बाकी वेटरनरी पशुवैद्यक असाल तर, आणि जर तुम्ही वाईल्ड लाईफ असं फील्ड त्यात चूज केलं तर त्याच्यात मात्र अगदी व्यवस्थित स्ट्रक्चर्ड कोर्सेस आहेत. पण जर तुम्ही ते करणार नसाल तर सगळ्यात चांगला उपाय म्हणजे लोकल रेस्क्यू सेंटर्सशी संलग्न राहणे आणि त्यांच्या थ्रू हे काम शिकणे आणि त्यांना मदत करणे. आपण थोडं मागे जाऊयात. पुणे आणि पुण्याचं सर्पोद्यान या दोन विषयांवरती फारच कुतूहल आहे माझ्या मनात. मी स्वतः पुण्यात राहिलो वाढलेलो असल्यामुळे, आणि आता तुमच्याशी बोलताना मला थोडी सांगायला लाज वाटते की मी कधीच एकदाही आतापर्यंत सर्पोद्यानात गेलेलो नाहीये. पण डॉक्टर नीलम कुमार खैरे यांचं नाव खूप प्रसिद्ध आहे. तर जेव्हा तुम्ही सर्पोद्यानात, मुळात मला प्रश्न पहिला असा आहे की सर्पोद्यानाशी जोडले कसे गेलात, काय निमित्ताने, आणि तिथे काय काय काम केलं, खैऱ्यांबरोबर काय काय शिकायला मिळालं, त्यांच्या बरोबरच्या काही आठवणी असं सांगू शकाल का?
खूप खूप चांगल्या आठवणी आणि खूप लहानाचा मोठा तिथे झालो असं म्हटलं तरी चालेल. आणि माझे गुरुच निलिम कुमार खैरे माझे गुरुच. आता त्यांच्याशी माझा संपर्क नाही, पण त्यांच्यामुळे माझ्या सर्पोद्यानातल्या जीवनाला फार मोठी कलाटणी लागली. सो आधी मी सर्पोद्यानात जायच्या आधी आणि खूप लहान असताना गेलो मी सर्पोद्यानात. म्हणजे इफ आय रिमेंबर करेक्टली 8वी 9वीत असताना किंवा 10वीत असताना सगळ्यात पहिल्यांदा सर्पोद्यानात गेलो. आणि मी पुण्याचा नाहीये जन्माने, पुण्यात मी शिक्षणासाठी आलो, पण सोलापुरातचा जन्म माझा. सोलापुरात साप पकडायचो आणि प्राण्यांबद्दल आस्था पहिल्यापासूनच होती. पण अशी कुत्र्या मांजरांबद्दल असं नाही की मला कुत्री मांजरी आवडत नाहीत, पण माझं असं होतं की ज्यांच्याबद्दल कोणी बोलत नाही, समजा साप चाललाय किंवा कावळा आहे किंवा घुबड आहे, त्याला लोक दगड मारतायत, अंधश्रद्धेमुळे घुबडाला मारतायत, अशा गोष्टी असतील, त्या मला अगदी टोचत होत्या. आणि मी अगदी लहान मुलगा असताना सुद्धा मी त्या गोष्टींच्या विरोधात अगदी 100 लोकांचा मॉब जरी असेल, ग्रुप जरी असेल, तरी मी त्यांच्यामध्ये जाऊन जर त्या घुबडाला मारत असेल तर मी ते घुबड उचलून जसं होईल तसं कापड टाकून किंवा टोपी टाकून ते घुबड उचलायचो आणि त्यांच्यापासून लांब घेऊन वाचवायचा प्रयत्न करायचो. आणि ते फक्त अंधश्रद्धा असायची लोकांची. तर हे माझं वाईल्ड लाईफला मदत करण्याचा भाव पहिल्यापासूनच होता. मग सापच पकड, सापच वाचव, खारीच्या पिल्लाला लहानाचं मोठं कर, हे असले उद्योग मी करायचो. एकदा साप आणि असं मग पुण्यात आल्यानंतर लोकांनी मला सांगायला सुरुवात केली की पुण्यात मी SSPMS मध्ये आलो, मिलिटरी स्कूल जॉईन केलं होतं मी. आणि तिथल्या लोकांनी तिथले साप पकडताना बघून त्यांनी सांगायला सुरुवात केली की तिथे एक सर्पोद्यान आहे. मग असा हळूहळू तिथे जायला सुरुवात केली, तिथे प्राणी द्यायला सुरुवात केली. आणि एकदा असंच मी इथे काम करू का असं विचारलं आणि ते म्हटले हो. आणि मग ते दिव्यच असतं, काम करणं सोपं नाही, एक तर आतमध्ये घुसणं सोपं नाही. आणि सगळे व्हॉलंटियर्स तिकडे, मुख्यत्वे करून व्हॉलंटियर्स. आणि हे खूप जुनं बोलतोय मी. आत्ताचं सर्पोद्यान खूप वेगळं आहे, तेव्हाचं सर्पोद्यान खूप वेगळं होतं आणि खूप लहान होतं. तर तेव्हा निलिम कुमार खैरे, मी स्वतः लहान होतो आणि त्यांनी मला हो म्हणून सांगितलं, पण मला प्राण्याला काय हात पहिले 2 वर्ष काही लावायला मिळालं नाही. आणि मी फ्रस्ट्रेट होतो. हेच साफ कर, पिंजराच साफ कर, काचच साफ कर, असल्या गोष्टी करत होतो. पण मी ते काम सुद्धा मन लावून करत होतो. एक दिवस त्यांनी बघितलं मला आणि जवळजवळ 2-2.5 वर्षानंतर सगळ्यात पहिल्यांदा त्यांनी मला सापाला हात लावायला दिली. मी बाहेर साप पकडतच होतो, पण साप सेफ कसे पकडतात, हाताळतात कसे, हे सगळं शिक्षण तिथे माझं बाळकडू तिथेच मिळालं सगळं. आणि मग तिथे लिटरली लहानाचं मोठं झालो. त्यांना अण्णा म्हणतो आम्ही. तर अण्णांबरोबरच आणि शिर्के राजन शिर्के मॅनेजर आहेत, अजूनही आहेत. हे 2 माझे मोठे गुरु तिथले. आणि त्यांच्यामुळे सापांमधलं जे काही मला सुरुवातचे ज्ञान मिळालं आणि ते त्यांच्यामुळे मिळालं, तिथं सुरुवात झाली. आणि मग ऑफकोर्स सर्पोद्यान असं आहे की रेस्क्यू सेंटर खूप मोठं आहे. सर्पोद्यान नाव खूप मोठं आहे, पण रेस्क्यू सेंटर खूप जास्त चांगलं काम करतं. सर्पोद्यानाचं काम वेगळं आहे. त्या काळात 70s आणि अर्ली 80s मध्ये सर्पोद्यानामुळे साप मनुष्याचा मित्र आहे ही माहिती लोकांना खूप चांगली पुरवण्यात आली. पण तिथून पुढे गेल्यानंतर नुसते सापांमध्ये राहिलं नाही सर्पोद्यान. सो लोकांना मगरी त्रास देत होत्या, त्या मगरी आम्ही पकडायला लागलो. अस्वलं, तरस, लांडगे, माकडं आणि असे सगळे प्रकारचे प्राणी आम्ही पकडायला लागलो. म्हणजे जे जखमी होऊन पडायचे, ज्यांना गाडीने ठोकर मारली आहे किंवा आईची शिकार झाली आहे, त्यामुळे ती पिल्लं अनाथ झालेली आहेत, असे प्राणी आमच्याकडे यायला लागले. आणि लहानाचा मोठा तिथेच झालो. आणि मग हळूहळू मी त्यात इतका घुसलो की मी तिथला रेस्क्यू सेंटर, त्या रेस्क्यू सेंटरमध्ये मी लहानाचा मोठा झालो. आणि मग तिथून तो अनुभव खूप जबरदस्त होता. आणि तिथून मग एका ऍक्सिडेंटमुळे पाठ मोडली आणि खूप लॉंग स्टोरी शॉर्ट, मला मगरींवर खूप काम करायची इच्छा होती तेव्हापासून. तर मी तिथे असताना मगरी रेस्क्यू करायचो. आणि त्याच्या बाहेरही माझ्या चिपळूणच्या एरियामध्ये खूप मित्र आहेत. आणि त्या एरियामध्ये सर्पोद्यानाला कॉल येईल मला नक्की कॉल यायचा की बाबा एक मगर आमच्या जाळ्यात सापडली. आणि हे तिथल्या एरियातले कोळी असायचे, त्यांचे फिशिंग नेट्सचे असतात, म्हणजे माशाची जाळं असायचे, त्या जाळ्यांमध्ये ह्या मगरी अडकायच्या. आणि हे लाखो रुपयाचं नुकसान. जर त्या काळात एक जाळं 50,000 ते 1 लाखाचं असायचं. त्याच्यासाठी त्यांना बँकेतून कर्ज घ्यायला लागायचं.
बर. हे गरीब कोळी. आणि एक मगर सापडली की ती मगर जाळं खराब करून टाकणार आणि त्यांना परत ते नुकसान त्यांना सहन व्हायचं नाही. त्यामुळे ते मिळतील तेवढ्या मगरी मारायचे. तर मी तिथे जायचो ह्या मित्रांना भेटायला आणि खूप सापांसाठीच आणि काम करायलाच जायचो. तर तिथं मी एक योजना चालू केली की तू मला अर्ध्या रात्री जरी फोन केलास तुझ्या जाळ्यात मगर सापडली तर मी तुझं जाळं वाचवेन. तर ते तिथे इन्शुरन्स वगैरे तेव्हा काही भानगड नव्हती. तर मी तिथे जाऊन ऍक्च्युली अर्ध्या रात्री उठून जाऊन सकाळपर्यंत जाऊन मगर सोडवायचो, त्यांचं जाळं वाचवायचो. आणि तिथं करून मला कळालं की मगरींमध्ये आपल्याकडे खूप काम नाही. मद्रासमध्ये किंवा चेन्नईच्या आसपास रोमिलस व्हिटेकरची मद्रास क्रोकोडाईल बँक आहे. पण ती बँक आहे, ती कॅप्टिव्हच आहेत. त्यांचं पण खूप काम वाईल्ड मगरींमध्ये आहे आणि रेस्क्यू आणि रिहॅब खूप आहे त्यांचं, वाखाणण्याजोगं काम आहे. पण आपल्या महाराष्ट्रात मगरींचं काम करणारं आणि रेस्ट ऑफ इंडिया ऍक्च्युली मगरींचं काम करणारं फार लोक नाही आहेत. तर मी म्हटलं की आपण का नाही चालू करावं. आणि तसं करत करत मगरींमध्ये शिकत गेलो, काही नोंद करत गेलो, नोंद वही ठेवायचो मी, नोंद करत गेलो, कुठे सापडली, काय टेम्परेचर, अशा गोष्टी करता करता पुढे गेल्यानंतर सरपतदानमध्ये काम करता करता माझा ऍक्सिडेंट झाला आणि मी कमरेपासून अधू झालो. जवळजवळ 1 वर्षभर मी तसा अधू होतो, काहीच करायला नाही. तर मग माझी आत्ता बायको, तेव्हा मैत्रीण, तिने मला एक कम्प्युटर आणून दिला की पडलेलाच आहेस ना तर हे शिक. मग ती सकाळी मला कम्प्युटरवर काहीतरी शिकवायची आणि मग कामाला जायची. संध्याकाळी आल्यानंतर शिकलास का विचारायची. मग हे करता करता इंटरनेट काय आहे, कम्प्युटर काय आहे, हे सगळं शिकलो. आणि याच्यातूनच पण साऊथ आफ्रिकेमध्ये क्रॉक डॉक म्हणून खूप मोठे डॉक्टर आहेत. ते त्यांचे मगरींमधली ती अथॉरिटी आहे. त्यांच्या एवढं मगरींमध्ये काम दुसऱ्या कोणी केलेलं नाही जगभरात. आणि तिथे क्रोकोडाईल स्पेशलिस्ट ग्रुप म्हणून पण आहे. तर त्यांच्याशी संबंध आला आणि त्यांच्याशी बोलायला लागलो इंटरनेट आणि ईमेल्स मधून. आणि त्यांनी मला सांगितलं की तुझं काम जे आहे, तू आत्ता इथं जे करतोयस, मला जे सांगतोयस, ते तू अमेरिकेत डॉक्टर फ्रँक माझोटी म्हणून आहेत त्यांना सांग. आणि हा त्यांचा नंबर आणि हा त्यांचा ईमेल. तिथं फ्रँक माझोटीनी पहिल्या काही ईमेल्स नंतर डायरेक्ट फोन केला मला की तू काय काय बोलतोयस, कुठं बघतोयस, हे सगळं कुठून सांगतोयस. म्हटलं मी गेले काही वर्ष इथं मगरी पकडतोय, त्यांची कामं करतोय, त्यांची अंडी सापडतात, काम करता करता जंगलात म्हणजे हे नदीच्या आसपास, हे सगळं नदी आणि खाडीच्या आसपास. आणि त्यांनी मला सांगितलं की मी हे जवळजवळ 40 वर्ष झालं करतोय आणि मला माहित नव्हतं की अमेरिकेच्या बाहेर सुद्धा हे होतं, तू येशील का आमच्या. म्हटलं मी अधू पडलोय, मी कमरेपासून काही हालचाल नाही करू शकत आहे. ते म्हटले ज्या दिवशी बरा होशील त्या दिवशी मला फोन कर. आणि मी केला. ऍक्च्युली बरा झालो, पुढची जवळजवळ वर्ष लागलं मला. आणि जस्ट थँक्यू म्हणायला म्हणून फोन केला मी त्यांना. आणि त्यांनी मला डायरेक्टली जॉब ऑफर केला आणि माझ्या विजाचं आणि जॉबचं सगळी काळजी त्यांनी घेतली. आणि मी प्रॉपरली पूर्ण बरा झालेला नसताना त्यांनी मला इकडे अमेरिकेत यायचं इन्व्हिटेशन दिलं. आणि दॅट वॉज माय फर्स्ट जॉब इन द US ॲज अ ॲलिगेटर बायोलॉजिस्ट. बापरे, ही खूपच म्हणजे अगदी अद्भुत वाटावी अशी गोष्ट आहे. आणि म्हणजे आपण सॉफ्टवेअरवरच्या एक्सपर्टीजमुळे माणसाला अमेरिकेतनं भारतातनं अमेरिकेत यायची संधी मिळाली अशी लाखो उदाहरणं आहेत. मी त्यातलाच एक प्रतिनिधी आहे. पण मगरींमधल्या एक्सपर्टीजमुळे कुणाला अमेरिकेत बोलावून घेतलं जातं विमानाचं भाडं देऊन आणि व्हिसा करून, हे मी बहुतेक पहिल्यांदाच ऐकतोय आयुष्यात. आणि पुन्हा कधी ऐकेन एस्पेशली विजा. आणि तुम्हाला सांगतो ऍब्सोल्युटली. आणि तुम्हाला सांगतो की बाय नो मीन्स आय एम एन एक्सपर्ट, आय वॉज एन एक्सपर्ट ॲट दॅट टाइम. सो आता थोडीशी अक्कल जास्त आहे त्याच्यामध्ये, कारण जगभरातल्या मगरींशी संबंध आला, त्यांच्याबरोबर काम करता करता ते काम. पण मुव्हिंग ऑन फ्रॉम दॅट, मला हे सांगू इच्छितो की मी म्हटलं अद्भुत वाटतं. वन्य प्राण्यांबरोबर काम करणं हे अद्भुतच आहे. ते सॅटिस्फॅक्शन तुम्हाला $1 मिलियन जॉब जरी असेल ते कधीच येणार नाही. आणि सगळ्यात फनी पार्ट ऑफ त्याच्यातलं सगळ्यात मजेशीर गोष्ट अशी आहे की वन्य प्राणी तुम्हाला जेव्हा तुम्ही सोडाल ना, 99% वेळा तुम्हाला जाताना रागानीच जातो की मला इतके दिवस पकडून ठेवलं. त्याला कळतच नाही की तुम्ही त्यांना मदत केलेली आहे. फार कमी वन्य प्राण्यांना कळतं की तुम्ही त्यांना ऍक्च्युली मदत केलेली आहे. पण ते सॅटिस्फॅक्शन वेगळं आहे की तो प्राणी एकदा तुम्ही बरा करून सोडला, पंख मोडलेला पक्षी असेल किंवा पाय फ्रॅक्चर झालेला हरणाचा पिल्लू किंवा डोळा वगैरे गेलेलं किंवा असं जबरी जखमी झालेलं रानमांजर किंवा लांडगा,
जे सॅटिस्फॅक्शन असते त्यांना परत वाईल्डमध्ये सोडण्याचं जे सॅटिस्फॅक्शन असतं ते वेगळंच आहे आणि ते अद्भुतच आहे. ती फिलिंग अद्भुतच आहे. तर मग पुण्याहून जेव्हा इथे अलिगेटर बायोलॉजिस्ट म्हणून अमेरिकेत आलात, ते कुठे होतं काम, ते त्याबद्दल काय थोडीशी अजून माहिती सांगू शकाल का? शुअर शुअर. सो काम असं होतं, थोडंसं बॅकग्राऊंड. काम असं होतं की ॲग्रिकल्चर म्हणजे आपल्या शेतीमधून जे आपण फर्टिलायझर्स वगैरे वापरतो किंवा तर ते सगळे जमिनीत मुरत नाही, ते पाण्यामुळे वाहतात आणि हे पाणी जे आहे ते आपल्या नद्या नाल्यांमध्ये जातं. नद्या नाल्यांमध्ये त्या फर्टिलायझर्सचा फार विचित्र इफेक्ट होतो, फार डेट्रिमेंटल इफेक्ट येतो, फार मोठं नुकसान होतं. नद्या नाल्यांमध्ये आपण शेतीसाठी वापरलेलं ॲग्रिकल्चरल प्रॉडक्ट्स जे असतात, फर्टिलायझर्स आणि कीटनाशकं ऑफकोर्स, हे नद्या नाल्यांमध्ये गेलं, कीटनाशकं तिथलं प्राणी मारतात आणि फर्टिलायझर्स असतात. नदीच्या तळाला भरपूर नदी नाल्यांच्या तळाला भरपूर वनस्पती असतात. सो फर्टिलायझर्स हॅव अ व्हेरी डेट्रिमेंटल इफेक्ट ऑन दोज दॅट नॅचरल फॉना, फ्लोरा, नॅचरल फ्लोरा. ते वनस्पती ज्या असतात, काही वनस्पती अचानक वाढतात, मग त्या ज्या दुसऱ्या वनस्पती आहेत त्यांना मारून टाकतात. सो याच्यामुळे बॅलन्स बिघडतो. खाणारे मासे, त्यांना विटॅमिन्स आणि त्यांचे मिनरल्स नीट मिळत नाहीत, त्याच्यामुळे मासे खाणारे जे प्राणी आहेत, मगर, मोठे मासे, त्यांची शारीरिक घडण जराशी बदलायला लागते. त्याच्यामुळे ते वीक व्हायला लागतात आणि त्यांचं जेनेटिक पूल बदलायला लागतो. अशा खूप डिटेलमध्ये रिसर्च होता. तर मी त्यांना बोललो की मला असं दिसतंय की मला फक्त फिमेल सापडतात तिकडे आणि मेल जे आहेत ते फार कमी दिसत आहेत, असं मी डॉक्टर फ्रँक माझं तेव्हा बोललो होतो आणि त्यांना पण इथे ते दिसत होतं. सो त्यांनी मला इकडे बोलवलं. काम असं होतं की तोच इफेक्ट इथे स्टडी करायचा आणि त्यांचे इफेक्ट्स काय होतात, म्हणजे फर्टिलायझर्सचे इफेक्ट्स काय होतात हे बघत राहायचं. तसं काम होतं. आणि इथे आल्यानंतर मग त्यांचं मुख्य काम एव्हरग्लेड्स नॅशनल पार्कच्या आसपास होतं आणि फ्लोरिडा आपल्या इथे गेटर स्टेट म्हणून समजलं जातं, अलिगेटर स्टेट. आणि तिथे मी आलो सगळ्यात पहिल्यांदा. ऑर्लँडोमध्ये सुरुवातीला राहायला लागलो, पण माझं काम मुख्यत्वे करून ऑर्लँडोच्या आसपास लेक अपोपका आणि डाऊन साऊथ लेक ओकेचोबी आणि एव्हरग्लेड्स नॅशनल पार्क, ते सगळ्यात मोठं काम तिथे होतं माझं. सो शेवटी माझं काम एव्हरग्लेड नॅशनल पार्कमध्येच चालू झालं आणि तिथेच शेवटपर्यंत मी काम केलं. क्या बात आहे. तर म्हणजे पुण्याहून सोलापूरचा जन्म, पुण्यात शिक्षण आणि काम आणि तिथून डायरेक्ट अमेरिकेत फ्लोरिडामध्ये यायला मिळालं. आता मग या सगळ्याचा प्रवास पुढे ताडोबामध्ये कसा गेला? सो मध्ये एक स्टेप विसरलो तुम्हाला सांगायचं, पण मी ताडोब्याचा आन्सर देतो आधी. सो पुण्यावरून मी लेट मी आन्सर ताडोबा फर्स्ट. सो वाईल्ड लाईफमध्ये काम करणाऱ्यांसाठी भारतातच नाही, बाकी सगळीकडे. आत्ताच एका अमेरिकन वाईल्ड लाईफरला जरी विचारलं तुझं लाईफचा गोल काय आहे, तुझा वाईल्ड लाईफर म्हणून जर तुला काम करायचं असेल, बायोलॉजिस्ट म्हणून जर काम करायचं असेल किंवा वाईल्ड लाईफ कॉन्झर्वेशनिस्ट म्हणून जर काम करायचं असेल, जर कोणाला विचारलं तर 80 ते 90% वेळेला तुम्हाला उत्तर वाघांबरोबर काम करण्याची इच्छा आहे असंच येतं. आणि टायगर्स आर टायगर्स असं म्हटलं जातं. इंडियामध्ये जर तुम्ही गेलात, जर डीप जंगलमध्ये गेलात, कान्हाच्या आसपास जर तुम्ही खेड्यापाड्यात, म्हणजे कान्हा नॅशनल पार्कच्या आजूबाजूला जी खेडी आहेत तिथे जर तुम्ही फिरलात, पार्कच्या बाहेर जे असतं, टुरिस्ट पार्कमध्ये खूप जातात पण खेड्यांमध्ये फिरत नाही, तिथे तुम्हाला खरोखर टायगर कंट्री काय आहे कळतं. तर तिथे जर तुम्ही फिरलात तर तिथे तुम्हाला कळेल की त्या लोकांची अशी समजूत आहे आणि आदिवासी आणि गावात राहण्याची अशी समजूत आहे की ज्या दिवशी तुम्हाला वाईल्डमध्ये सगळ्यात पहिल्यांदा टायगर दिसतो, दॅट चेंजेस युअर लाईफ. आणि असंच काही झालं की माझं आयुष्य असंच बदललं गेलं. एकदा खैऱ्यांबरोबरच आम्ही मध्य प्रदेशचा दौरा करत होतो. मध्य प्रदेश आणि छत्तीसगड याचा दौरा करत होतो. तिकडे आम्ही सापांबद्दल माहिती पसरवायचा दौरा करत होतो आणि परत येताना कान्हामध्ये थांबू, कारण कान्हाच्या जवळून येत होतो आम्ही. कान्हामध्ये थांबू अँड दॅट वॉज माय फर्स्ट एव्हर ट्रिप टू एनी नॅशनल पार्क इन इंडिया. आणि त्या ट्रिपमध्ये आम्हाला वाघ दिसला आणि ऍक्च्युली खरोखर ती वाघीण जी होती
त्या वाघिणीला वाईल्डमध्ये बघून, ऍक्च्युली जंगलात बघून माझं आयुष्य बदललं. मी तिथे ठरवलं, मी मगरीचा माणूस, मी सापांमधला माणूस आणि मगरींमधला माणूस. पण त्या दिवशी माझ्या डोक्यात कुठेतरी असं रजिस्टर झालं की मरायच्या आधी एकदा का होईना वाघांबरोबर काम करायचं. आणि हे सगळं होत असताना करिअर माझं वाईल्ड लाईफ मधलंच आहे, दुसरं काही केलं नाही आयुष्यभरात. तर तुम्हाला एक्सपोजर असतं. मी संधी बघत होतो की वाघामध्ये कधी काम करता येईल, वाघांबरोबर कधी काम करता येईल. आणि मी फ्लोरिडामधलं काम सोडून मी UK मध्ये होतो. UK मध्ये केम्ब्रिज विद्यापीठाशी संलग्न होतो काही दिवस. तर त्यावेळेला तिथे असताना ही ताडोब्याची संधी चालून आली. आणि मी विचारलं नाही की काय काम आहे. आणि तिथे कार्निव्होर इकॉलॉजीचे प्रोजेक्ट्स होते काही, आणि एक क्रॉप रेडिंगचा प्रोजेक्ट होता. ह्युमन वाईल्ड लाईफ कॉन्फ्लिक्ट, कसे डुकरं आणि हरणं येऊन पिकांचं नुकसान करतात, असे 2 प्रोजेक्ट्स होते. आणि त्या प्रोजेक्टसाठी मला विचारलं गेलं. आणि मी जेव्हा ऐकलं की ताडोबा आहे आणि वन ऑफ द कार्निव्होरस आय हॅव टू स्टडी, ही सगळी इज टायगर, तेव्हा मी म्हटलं की नाही, मी हा जॉब घेतोय. आणि तेव्हा मी 12,000 रुपयाच्या पगारावर ताडोब्यामध्ये रुजू झालो. सो मी फार प्रश्न विचारले नाहीत आणि हा जॉब चालत आला. म्हणजे असं असतं की आता मला आठवत नाही शेवटचा जॉबचा इंटरव्ह्यू मी कधी दिला, कारण ह्या फील्डमध्ये करिअर करणारे लोक खूप कमी असतात. आणि करायचं नाही म्हणून असं नाही, करणं अवघड असतं. करणं, पैसे कमवून फॅमिली, घर चालवणे हे या करिअरमध्ये ऑलमोस्ट जमत नाही. जर तुमचा जीवनसाथी जर तुम्हाला सपोर्ट करणार नसेल तर एकट्याच्याने हे करिअर करून मुलं बाळ करणे, घर करणे, संसार करणे हे ऑलमोस्ट इम्पॉसिबल आहे. तर तेव्हा मी हा विचार नाही केला. सुदैवाने मला त्या गोष्टीचं हे करायला नाही लागत. माझी बायको सगळं घर चालवायचं काम माझी बायको करते, त्यामुळं मी असले लष्कराच्या भाकऱ्या भाजण्याचे उद्योग करू शकतो. तर त्यावेळेला ताडोब्याचा जॉब असा आला आणि मी हो म्हणून सांगितलं. आणि पुढच्या 8व्या दिवशी मी ताडोब्यामध्ये होतो. नॉट जस्ट UK मधून, केम्ब्रिज मधून उठून इंडिया आणि इंडियामधून उठून ताडोबा. मी पहिल्यांदा ताडोब्यात पुण्यामध्ये आलो, रुजू झालो कामावर, आणि मग तिथून डायरेक्ट ताडोब्याला गेलो. मी फार प्रश्न विचारले नाहीत, त्यामुळे संधी जेव्हा मिळाली तेव्हा मी तुटून पडलो. बरोबर. मला ताडोबातल्या एक्सपिरियन्स बद्दल थोडंसं अजून एक लेव्हल डीप जाऊन ऐकायला नक्की आवडेल, पण त्याच्या आधी विचारायचा प्रश्न असा आहे की आतापर्यंत 2-3 वेळेला जेव्हा जेव्हा उल्लेख झाला तेव्हा असं दिसतंय की तुमची बायको आणि तुमची आधीची मैत्रीण, आताची बायको, आणि मला खात्री आहे की ती अजूनही मैत्रीण असेल, तिचा खूपच सपोर्ट या सगळ्या प्रवासात मिळालेला आहे. पण कुटुंबातल्या बाकीच्या सभासदांचा किंवा आई, वडील, भाऊ, बहिणी, नातेवाईक, बाकी मित्रमैत्रिणी यांचं या सगळ्याकडे कशी रिॲक्शन होती? कारण अशा टाईपची आवड, अशा टाईपचा छंद, अशा टाईपची पॅशन असणारी माणसं फार फार विरळ असतात. आणि मग त्यांना त्यांच्या आजूबाजूच्या लोकांकडनं काय भोगावं लागतं किंवा सपोर्ट मिळतो, हे मला नक्की ऐकायला आवडेल. भोगायला लागतं हे खूप चांगलं बोललात. आई वडिलांना नक्की भोगायला लागलं, म्हणजे प्रश्नच नाही. आणि आई वडील खूप गरिबीतून वर आलेले, त्यामुळे त्यांच्या दृष्टीने शिक्षण करून खूप चांगली नोकरी, खूप पैशाची नोकरी हे बघणे हेच त्यांच्या मदत. माझ्यावर कधी असं प्रेशर नव्हतं की तुला घर चालवायचंय. पण मी खूप शिकावं आणि खूप शिकून खूप चांगली नोकरी किंवा खूप चांगला बिझनेस असा काहीतरी करावा, जेणेकरून पुढच्या 7 पिढ्या बसून खातील. नॉर्मल इंडियन आई वडिलांची जी अपेक्षा असते त्यांच्या मुलाकडून. आणि अभ्यासात ठीक होतो, म्हणजे मला कधी पास व्हायची कधी चिंता नव्हती. पास होत होतो, पहिल्या 5मध्ये असायचो मी. कधीही बघितलं तर पहिल्या 5मध्ये असायचो. पण मला ते आपली शिक्षण पद्धती कायमची कधीच पूर्णपणे पटली नाही. की जे जग आहे ते बाहेर आहे. जग शिकायला जे मिळतं ते तुम्ही शाळा सुटल्यानंतर किंवा कॉलेज संपल्यानंतर तुम्ही जेव्हा जगात जाता स्वतः काम करायला, तिथेच शिकायला मिळतं. सो आई वडिलांची अपेक्षा तशी होती. आणि त्यामुळं मी जेव्हा सापांमध्ये करिअर करायचं हे अनहर्ड ऑफ, म्हणजे तिथे उदाहरणं होती की निलिम कुमार खेरे स्वतः आहेत, स्निग्पारचे डायरेक्टर होते तेव्हा, त्यांचं नाव खूप मोठं आहे. तर ते एकच माणूस असं सांगण्यासारखं की सापांमध्ये त्यांनी करिअर केलं आणि तिथून पुढे वाईल्ड लाईफमध्ये करिअर केलेलं, रेस्क्यूमध्ये. तर हे सांगण्यासारखं उदाहरण तेवढं एकच, बाकी आजूबाजूला बाकी सगळा अंधारच होता. तर आई वडिलांना तुम्ही कसं पटवून देणार की हे करिअर चांगलं. आणि मी
फक्त डोकं फिरले म्हणून हा निर्णय घेत नाही. मला मी ह्याच्यामध्ये सिरियस आहे. आणि एकदम 8-9 वर्षाच्या मुलाला जेव्हा मुलगा तुमचा जेव्हा म्हणतो की मला वाईल्ड लाईफर व्हायचंय किंवा मला सर्पमित्र व्हायचंय किंवा मला वाईल्ड लाईफ मध्ये काहीतरी काम करायचंय, तर ते आईवडिलांसाठी पचवण्यासाठी खूप अवघड असतं. तर ती सुरुवात मग जेव्हा मोठा होत गेलो, 10वी 12वी, तेव्हा चॅलेंजेस चालू झाले की तू 12वी काय करणार आहेस? मी सायन्सला जाणार आहे. हो बरोबर आहे, पण मग पुढे काय म्हटलं मला माहित नाही. तर मग ते आई वडिलांच्या आजूबाजूचे त्यांचा मुलगा बघ त्यांनी हे केलं, त्यांचा मुलगा बघ त्यांनी ते केलंय. म्हटलं तुमच्या मुलासारखं करिअर दुसरं कोणाचं नाहीये, सो तुमच्या मुलाला हे करायचंय. तर समाजामध्ये नक्कीच त्यावेळेला, आता खूप जरासं ऍक्सेप्टन्स आलेला दिसतो समाजामध्ये. तेव्हा सापांबद्दल काम करणे किंवा कुठेतरी खबदाडीत जाऊन किंवा जंगलात जाऊन कुठल्या तरी प्राण्याला वाचवतोय हे वेड्याचंच काम. तेव्हा पूर्णपणे ऍक्च्युअली मित्रमैत्रिणी सुद्धा वेड्यातच काढलं. सगळ्या मित्रमैत्रिणी नाही, पण जेव्हा सर्कलमध्ये कळायचं की अरे हा जाऊन कुठेतरी साप विंचू पकडतो, त्यांना सोडवतो, मरण्यापासून वाचवतो, तेव्हा मात्र हसच व्हायचं. ऑनेस्टली स्पीकिंग, लोक हसायचे, वेडा म्हणायचे. आणि पण जवळचे मित्रमैत्रिणी होते त्यांनी मात्र जबरदस्त सपोर्ट केला. आई वडिलांना सुरुवातीला कळालं नाही की किती सिरियस आहे मी या करिअर बद्दल. त्यांना वाटायचं की ह्याचं खूळ आहे, काही दिवस हे करेल आणि सोडून देईल, मग पुढे जाईल. त्यांच्या माझ्या अभ्यासाबद्दल चिंता नव्हती की मी अभ्यासात काही करणार नाही याची चिंता नव्हती. त्यांना वाटायचं की हे खूळ आहे, काही दिवस करेल, सोडून देईल. सो तसं करता करता हे खूळ काय कमी झालं, ते उलट जास्त वाढत गेलं. तेव्हा मात्र त्यांना चिंता लागायला लागली. मग तेव्हा घरात खटके उडायला लागले. तेव्हा सुरुवातीचा काळ माझ्या आई वडिलांचा आणि माझ्यासाठी खूप अवघड होता. आता तो प्रॉब्लेम नाहीये. त्यांना कळाले की त्यांनी म्हणजे आता हार पत्करली की ते आता मला काही बदलू शकत नाहीये, ती त्यांनी हार पत्करली. पण तुमचा प्रश्न असा होता की समाजामध्ये मित्रमैत्रिणी वेडाच समजायचे, अजूनही वेडाच समजतात. पण मला तेव्हा असं वाटायचं की हे जर वेड नाहीये, तुम्हाला जर वेड नाही लागलं एखाद्या गोष्टीचं, तर तुमच्या आयुष्यातनं काही होणार. तुम्ही किडामुंगी सारखे जन्माला याल, किडामुंगी सारखे मराल. तर वेड लागल्याशिवाय माणसाच्या हातून कधी काही होत नाही. आणि म्हटलं की जर हे वेड असेल तर मला हे असंच वेड पाहिजे आणि मला वेडाच मारायचंय. सो आणि काही वेडे माझे जवळचे मित्रमैत्रिणी जे होते त्यांनी मात्र पूर्ण सपोर्ट केला, त्यांनी उचलून धरलं. आणि मला कधीही असं नाही वाटलं की कुठल्याही क्षणी की पैसा ही एक फार प्रॅक्टिकल गरज असते. तुम्ही वाईल्ड लाईफर जरी असाल तरी तुम्हाला इलेक्ट्रिकचं बिल असतंच, तुम्हालाही पाण्याचं बिल येतं, तुम्हालाही डॉक्टरला पैसे द्यायला लागतात, तुम्हालाही जर समजा गाडी चालवायची असेल त्याला तुम्हालाही पेट्रोल फुकट मिळत नाही. तर हा जो भाग आहे तो फारसा ग्लॅमराईज होत नाही. की त्या वाईल्ड लाईफरला सुद्धा आई वडील, भाऊ बहीण, त्यांचं स्वतःचं घर, त्यांना स्वतःच्या घराचं काढलेलं कर्ज, हे सुद्धा त्यांना सुद्धा द्यायला लागतं. दुर्दैवाने भारतामध्ये ती दृष्टी नाही आहे अजूनही, दुर्दैवाने. सो वाईल्ड लाईफरना जर पगार बघितले तुम्ही, गव्हर्नमेंट जॉब्स म्हणा किंवा प्रायव्हेट इन्स्टिट्यूशन्समध्ये म्हणा, वाईल्ड लाईफला पगार खूप नगण्य आहे. तुम्ही जर वाईल्ड लाईफर असाल तर तुम्ही तुमच्या पगाराने घर चालवाल अशी आशा सोडूनच त्या फील्डमध्ये जायचं. पण चेंज होत आहे. घरच्या नातेवाईकांनी, लांबच्या नातेवाईकांनी वेड्यातच काढलं होतं ते आई वडील, आणि त्यांच्यामुळे आई वडिलांवर खूप प्रेशर होतं. नातेवाईक आणि आमचं सोशल सर्कल, जनरली समाज म्हणतो आपण, की तुमचा मुलगा काही करत नाहीये. मग वडिलांना वाटतं की माझा मुलगा काही करत नाहीये. मग मी त्यांना सांगायचं की बाबा तुमचा मुलगा काही करत नाही असं नाहीये, तुमचा मुलगा खूप मोठ्या प्रकारची नोकरी करत नाही, पण तुमचा मुलगा अजून 16-17 वर्षाचाच आहे आणि त्याला पुढे याच्यातच करिअर करायचंय आणि काही करत नाही असं नाहीये. तुमच्या ओळखीतल्यापेक्षा जास्त जीव मी एका दिवसात वाचवतो. तुमच्या ओळखीतमध्ये कुणी जरी असेल, एका आठवड्यात मी जवळजवळ 20-25 साप आणि जसे काय प्राणी पक्षी जे काय असतील त्यांचे जीव वाचवतो, असं तुमच्या ओळखीत कोणी करत नाही. पण त्यांना ते कळालं नाही, पण आता त्यांना ते माहित झालंय. भाऊ बहिणीने मात्र चांगला सपोर्ट केला. माझा भाऊही सर्पमित्र आहे. तो जिथे जातो तिथे त्याच्याप्रमाणे, दॅट्स नॉट हिज फुल टाइम प्रोफेशन, पण सर्पमित्र आणि सर्प वाचवण्यासाठी तो अर्धरात्री उठून जाईल. आणि मित्रमैत्रिणी, सो आय हॅव बीन ब्लेस्ड टू हॅव दॅट काइंड ऑफ अ क्लोज निट सर्कल अराउंड मी. त्यामुळं जगाचं जे असं खिल्ली उडवायचं जे असतं ते मला फार भोगायला नाही लागलं. सुरुवातीच्या काळात भोगायला लागलं, पण त्याच्यानंतर असं झालं की हा सगळा नॉईस होता आजूबाजूला, तो कट होऊन जे खरोखर जीवाभावाचे होते आणि खूप घट्ट मैत्री असलेले लोक होते
आणि फॅमिली, माझा भाऊ, माझे मित्रमैत्रिणी, त्यांच्यामध्ये तो आमचा ग्रुप झाला. आणि बिलीव्ह इट ऑर नॉट, हे नुसता आमचा ग्रुप नव्हता, तर ऑल ऑफ दीज गाईज आर इन देअर ओन राईट्स ॲनिमल ॲक्टिव्हिस्ट. तिथे जेव्हा प्राण्यांवर अन्याय दिसेल किंवा प्राण्याला मदत असेल, ते स्वतः तरी काहीतरी करतील किंवा काहीतरी करून घेतील कोणाकडून तरी, पण ते असं शांत बसून बघणार नाही. एनिवे, नक्कीच नक्कीच, फारच छान, फारच छान. आपण थोडंसं ताडोबाबद्दल बोलूया. ताडोबातलं काम काय होतं, वाघांबरोबर जे काम करायला मिळालं, त्याचं स्वरूप काय होतं, त्यातनं काय टेक अवेज आहेत? जबरदस्त काम, म्हणजे खूप नशिबान लोकांना असं काम करायला मिळतं. मी वाघांबरोबर डायरेक्टली काम करायला मिळणं. सो माझं काम असं होतं की 2 इकॉलॉजी प्रोजेक्ट होते मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे. एक क्रॉप रिडिंगचं प्रोजेक्ट होतं, ज्याच्यामुळे पिकांचं किती नुकसान, आम्ही त्याचे मेजरमेंट्स आणि कुठला प्राणी येऊन कशा प्रकारचं नुकसान करतो, इकॉनॉमी त्याची कशी शेतकऱ्याला फटका बसतो, किती मोठा कॉन्फ्लिक्ट आहे, हे काम होतं. एक तो प्रोजेक्ट होता. तो पार्कच्या बाहेरच्या बफर झोनमध्ये किंवा बाहेरच्या एरियात जंगलाला चिकटून असलेली जी शेतं होती त्यांच्यामध्ये हे यायचं. पण जो मेन कार्निव्होर इकॉलॉजीचा जो प्रोजेक्ट होता, तो पॅरासाईट आणि कार्निव्होर इकॉलॉजीचा हे होता प्रोजेक्ट होता. सो आम्ही काय करायचो, थिअरी अशी होती, डॉक्टर मिलिंद वाटवेंचा प्रोजेक्ट होता तो, आयसरमध्ये होता तेव्हा ते. थिअरी अशी होती की पॅरासाइट्स, म्हणजे आपल्या बॉडीमध्ये, सगळ्यांच्या बॉडीमध्ये पॅरासाइट्स असतात. पॅरासाइट्स नुसतं माणसाचंच नाही तर कार्निव्होर्सच्या सुद्धा लाईफस्टाईलवर, लाईफ सायकलवर खूप मोठा इफेक्ट करतात. म्हणजे त्यांचं राईट फ्रॉम द सेक्शुअल सिलेक्शन, म्हणजे सेक्शुअल सिलेक्शन, त्यांचं लाईफ सायकल, कधी कुठला प्राणी काय करेल, बिहेवियर सुद्धा, इतके डीप चेंजेस पॅरासाइटच्या. म्हणजे एक साधा पॅरासाइट म्हणजे जंत, एक जंत एवढे मोठे इफेक्ट्स एका मोठ्या प्राण्याचे करू शकतो, अशी थिअरी होती. आणि ती थिअरी बरोबर पण इट हॅज बीन प्रूव्हन ओव्हर द इयर्स. तर त्याच्यासाठी आम्हाला सगळे वन्य प्राणी जे आहेत, मांसभक्षी प्राणी, कार्निव्होर्स, लेपर्ड, वाईल्ड डॉग्स म्हणजे ढोल म्हणतो आपण, आणि टायगर, हे 3 मुख्य आमचे प्राणी आम्ही स्टडी करत होतो. तर त्यासाठी त्यांची विष्ठा कलेक्ट करणे, त्यांचे केलेल्या शिकारीतून हरणाच्या मांसाची किंवा त्यांची जी काही शिकार असेल, त्यांनी हरिण मारलं हरिण, गवा मारला गवा, पक्षी मारला तर पक्षी, त्यांच्या मांसाच्या मसल्समधनं आम्ही सॅम्पल्स घेत होतो. आणि त्यात त्यांचे वेगवेगळ्या पॅरासाइट्सचे एग्ज असतात प्रत्येक बॉडीमध्ये. इफ द बॉडी इज लिव्हिंग, द बॉडी हॅज पॅरासाइट्स. तर या एग्सचे आम्ही सॅम्पल्स घ्यायचो आणि कसल्या प्रकारचे पॅरासाइट्स कुठल्या बॉडीमध्ये, कुठल्या मसल्समध्ये सापडतात. आणि मग ती एकदा माहिती मिळाली की ह्या प्राण्यांमध्ये, समजा एखाद्या वाघाने एक हरिण खाल्लं आणि त्या हरणामध्ये आम्हाला एक एक्स पॅरासाइट मिळालं, तर ते पॅरासाइट त्या वाघाच्या पोटात गेलेलं आहे. मग त्या वाघाच्या मागे 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 जायचं, म्हणजे व्हॉट ही डज इन अ डे, काय करतो, काय बिहेवियर आहे, म्हणजे काही महिने त्याला ट्रॅक करत बसायचं. हा आमचा हे उद्योग होता. आणि मग त्याची विष्ठा कलेक्ट करायची, मग त्या विष्ठेमधून कुठले पॅरासाइट्सचे एग्ज येतात, हे जरा टेक्निकल झालं, पण हे बॅकग्राऊंड. आणि मग त्याच्यामधनं हे सगळे आम्ही मग टायगर मार्क करायचो, त्या टायगरच्या मागे 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 जायचं, दिवसभरात काय करतो, कुठे जातो, किती वेळा शो करतो, किती वेळा शी करतो, इन्क्लुडिंग हे सगळे मेजरमेंट्स घ्यायचो आम्ही. आणि मग दिवसाच्या किती वाजता तो शी करतो. सो हे ऑल ठरलेलं असतं. प्रत्येक प्राण्याची शिस्त असतं. आपल्या काही लोकांना कसं सकाळचा चहा झाला की जायला लागतं, तसंच वाघाचं पण असतं, त्यांचं रुटीन ठरलेलं असतं. तर पॅरासाइट्सनी त्याच्यामध्ये काय फरक पडतो, हे सगळं आमचा पॅरासाइट, फक्त वाघ नाही, लेपर्ड आणि वाईल्ड डॉग्सवर आमचं काम असायचं. आणि हे आम्ही करायचो. तर तो प्रोजेक्ट होता. आणि त्याच्या थ्रू आम्हाला त्या वाघांबरोबर राहायला मिळालं, त्यांच्या मागे 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 जायला मिळालं, त्यांच्याबरोबर ऍक्च्युली. आणि आमचं काम पायी असायचं. आम्ही पायी पाठीवर 20-25 किलोचं बॅकपॅक घ्यायचो आणि त्यांच्याबरोबर चालायला लागायचो. आणि सेफ डिस्टन्स ठेवून वाघांना सुरुवातीला किरकिर करायचे, मी उलटे वळून असा हा कोण मागून येतोय माझ्या, किंवा दात दाखवायचे, डरकाळी फोडायचे. मग आम्ही म्हणायचो माफ कर बाबा, तुझा पुढे, मी थोडंसं अजून लांबून चालतो. पण आम्ही पायीच चालायचो. खूप वेळा असं झालं की अंगावर धावून आलेले आहेत. मग जर टुरिस्ट जीप असेल तर टुरिस्ट जीपमध्ये चढणे, ओळख पाळख नसताना त्या टुरिस्ट जीपमध्ये आम्ही चढायचो. कारण तुम्ही एखादा माणूस, बाकीचे सगळे वाघांसाठी एकच माणूस तुमच्याकडे बघत राहतोय, बाकीचे सगळे टुरिस्ट जीपमध्ये बसले आणि हा काय एकटा पायी माझ्याकडे बघतोय. वाघ हा जंगलाचा राजा आहे, त्याला जर पसंत नाही तर तुम्ही काहीच नाही करू शकत. तर मग जर
मग असं शिकलो की जर वाघाने असं उलटं वळून बघितलं आणि असा आवाज टाकला तर तू झाडावर चढून बसायचा आधीच, तो अंगावर याची वाट नाही बघायची. तर ह्या गोष्टी आम्हाला शिकायला मिळाल्या तिथे. पण दॅट वॉज द बेस्ट जॉब ऑफ माय लाईफ. जीवनामध्ये माझ्या त्याच्यापेक्षा चांगला जॉब कधीच नाही म्हणू शकत. ते माझं काय म्हणतात, वाईल्ड लाईफसाठी भारतरत्न म्हणतात. सो भारताच नाही, बाहेरच्या वाईल्ड लाईफसाठी सुद्धा जे वन्यजीव प्राण्यांच्या आजूबाजूला काम करतात आणि ज्यांच्याबरोबर काम करतात त्यांच्यासाठी द हायेस्ट ऑनर इज टू गेट टू वर्क विथ टायगर्स. आणि भारताच्या टर्म्समध्ये सांगायचं झालं तर, भारतीय ह्याच्यामध्ये सांगायचं झालं तर भारतरत्नच आहे ते. वाईल्ड लाईफसाठी मिळणारं भारतरत्न म्हणजे वाघांबरोबर काम करायला मिळणं, आणि ते मला करायला मिळालं. मी खूप नशीबवान आहे की मला हे करायला मिळालं. दॅट इज ताडोबा. ताडोबाच्या बद्दल मी काही वर्ष नॉनस्टॉप बोलू शकतो, पण आता इथे थांबतो. ग्रेट. अमोल, आपल्या या गप्पा खूपच रंगतायत, याबद्दल काही वादच नाही. खूप वेगवेगळ्या माहिती, खूप वेगवेगळ्या विषय, खूप छान वाटतंय. पण पुन्हा एकदा कधीतरी घड्याळाकडे बघायची वेळ येते, तसं घड्याळाकडे बघायची वेळ आलेली आहे. त्यामुळे या सगळ्या गप्पांचा समारोप करताना मला एक विचारावं असं वाटेल की तुमचा ईमेल आयडी जर तुम्ही शेअर केला त्याशी सगळ्यांबरोबर, तर लोकांना तुमच्याशी संपर्क साधायला खूप उपयोग होईल. तेव्हा तुम्ही तुमचा ईमेल आयडी जर शेअर करणं शक्य असेल तर तो प्लीज करा. शुअर, ऍब्सोल्युटली. सो ईमेल आयडी आहे माझा amolkhedgikar@gmail.com. काही त्यात स्पेस डॉट काही नाही मध्ये, स्ट्रेट माझं फर्स्ट नेम लास्ट नेम amolkhedgikar@gmail.com. इतका सिम्पल आहे. फक्त जर मी पटकन उत्तर दिले नाही तर कृपा करून राग मानू नका, कारण मी काही वेळेला भरपूर ठिकाणी अशा ठिकाणी असतो की जिथे ईमेल नाहीये, इंटरनेट नाहीये, जंगलामध्ये असतो काही वेळा. सो मी तुमचा ईमेल बघेन आणि नक्की रिप्लाय करेन. फक्त पटकन रिप्लाय नाही केला तर राग मानू नका. नक्कीच. ह्या सगळ्या कामातनं लोक ते नक्कीच समजून घेतील. आणि शेवटचा प्रश्न माझा असा आहे की आत्ता जे काही काम चालू आहे, एवढ्या वेगवेगळ्या प्रकारचं, खूपच ज्याला खरोखर विस्तृत म्हणता येईल असं काम आतापर्यंत केलेलं आहे, आणि आत्ता सुद्धा काहीतरी वेगळं चालू आहे. पुढे काय करावं असं इच्छा आहे, किंवा इमिजिएटली नेक्स्ट नियर टर्म काय प्रोजेक्ट आहे की ज्याच्यासाठी यू आर वर्किंग ऑन? Maybe it's a dream project, maybe it's immediately next milestone you want to achieve. ऍक्च्युली गुड क्वेश्चन. त्यासाठीच म्हटलं, कारण मी इतकी वर्ष इथे काम करतोय आणि माझं 1.5 एकराची जागा इथे, तिथे मी हे सगळं करतोय. प्राणी पक्षी जेव्हा येतात तेव्हा माझ्याकडे भरपूर जागा आहे आणि मी जंगलातच राहतो. इथे पॅलेसच्या जंगली भागात राहतो, जिथे एकदम घनदाट जंगल आहे आणि माझ्या घरातून एक नाला वाहतो. त्यामुळं सगळ्या साईडनी मी जंगलात राहतो. माझ्या इथे समजा मी एखादा महिनाभर एखादा लांडगा ठेवला आणि त्याच्यावर शुश्रूषा करत राहिलो तर ते कोणाला कळत नाही, कोणाला त्रासही होत नाही. त्याचा कळत नाही म्हणण्यापेक्षा चोरून काही नाही करत आहे, पण त्रास होत नाही. युजली सिटीमध्ये असे प्राणी ठेवले तर इथे लोकांनी कंप्लेंट केली तर प्रॉब्लेम होऊ शकतो. तर माझा इमिजिएट प्रोजेक्ट हा आहे की मी ऑफिशियली माझं घर आणि माझी जागा रेस्क्यू सेंटरमध्ये कन्वर्ट करण्याच्या प्रोसेसमध्ये आहे. सो परमिट्स आणि भरपूर सारे परमिट्स लागतात. सो मी वाईल्ड लाईफ डिपार्टमेंट बरोबर काम करतोय आता की एक इन्फ्रास्ट्रक्चर लागतं. ते इन्फ्रास्ट्रक्चर माझा अर्धा ऑलरेडी आहे आणि पैसा जमवतोय पुढचं इन्फ्रास्ट्रक्चर करण्यासाठी. आणि ते एकदा झालं की स्टेप्समध्ये, मल्टिपल स्टेजेसमध्ये रेस्क्यू सेंटर उभं राहील. आणि सध्या मी त्या कामात आहे. एकदा ते रेस्क्यू सेंटर उभं राहिलं की मी प्रॉपर माझे स्वतःचेच रेस्क्यूज नाही, पण एरियामध्ये भरपूर इतर काही लोक काम करतात ज्यांना रेस्क्यू सेंटर नाहीये जवळ. मी जिथे राहतो त्याच्या आसपास 50 माईल्सच्या आसपास कुठेच रेस्क्यू सेंटर नाही. तर ह्या सगळ्या एरियातले रेस्क्यूज, माझा ग्रुप जो आहे तो आहेच, पण त्याच्या बाहेरचे जे रेस्क्यूज आहेत ते इथं आणून त्यांचे प्राणी मला देऊ शकतील किंवा ते स्वतः इथे येऊन त्यांची केअर करू शकतील. ते माझं आता नियर टर्म गोल आहे. आणि जर चांगलं झालं, सुदैवाने सगळं सुरळीत झालं, तर पुढच्या वर्षीपर्यंत माय हाऊस शुड बी अ रेस्क्यू सेंटर ऑफिशियली. आत्ता ऑलरेडी रेस्क्यू सेंटर आहे. जर खारी असतील, ससे असतील, पक्षी असतील तर घराच्या आतमध्येच मोठे होतात. माझा मुलगा आता 11 वर्षाचा होईल पुढच्या महिन्यात.
तर खारीस असे असतील आणि खूप अगदी तान्ही असतील तर त्यांना जगवणं खूप मुश्किल असतं. तर त्याला आता त्यांनी जवळजवळ 20 ते 25 वेळा लिटर्स म्हणजे 20 ते 25 वेळा खारी मोठ्या करून सोडल्यात आणि माझ्या एरियामध्ये माझ्याच झाडांवर राहतात त्या. तर तो आता एक्सपर्ट झालाय त्या खारीनं दूध पाजण्यामध्ये आणि सशाच्या पिल्लांना दूध पाजण्यामध्ये. हे सगळं आमच्या घराच्या आतमध्ये होतं. तर हेच आता ऑफिशियली रेस्क्यू सेंटर म्हणून घोषित करेल जेव्हा होईल तेव्हा. तेव्हा माझं घर न राहता रेस्क्यू सेंटरच होईल पूर्ण. वाव वाव. अमोल, थँक्यू सो मच फॉर शेअरिंग ऑल दिस इन्फॉर्मेशन विथ अस. खूप मजा आली गप्पा मारायला. या निमित्ताने आपली ओळख झाली हेही खूप महत्वाचं वाटतं मला. आणि विश्वसंवादचे श्रोते या सगळ्याला नक्कीच खूप दाद देतील. त्यांना हा इंटरव्ह्यू आवडेल याची मला खात्री आहे. पुन्हा एकदा विश्वसंवाद या पॉडकास्टवर येऊन आमच्याशी गप्पा मारल्याबद्दल मनापासून धन्यवाद. थँक्यू सो मच. धन्यवाद मंदार. मंडळी, मंदारचं काम जबरदस्त आहे आणि माझाच खूप मोठा सन्मान आहे की मला त्यांनी विश्वसंवादवर येऊन संवाद साधण्याची संधी दिली. खरोखर मनापासून आभार मंदार. आणि या निमित्ताने मला असं अगदी ठोकपणे म्हणता येईल की खूप चांगला जवळचा मित्र मिळाला. आणि आय नो वी आर लुकिंग ॲट टाइम, बट एवढं म्हणता येईल की मंदारशी बोलताना मला असं वाटलं की माझा खूप पूर्वीचा जुना मित्र माझ्याशी बोलतोय. आणि नवीन मित्र आणि विश्वसंवादची ही संधी याबद्दल मंदारचे धन्यवाद. नमस्कार. तर मंडळी, विश्वसंवादचा हा आजचा एपिसोड तुम्हाला नक्की आवडला असेल याची आम्हाला खात्री आहे. विश्वसंवाद या मराठीतल्या पहिल्या पॉडकास्टवर जगभरातली काही हटके वेगळं काम करणारी मराठी मंडळी तुम्हाला भेटत असतात. तेव्हा हा पॉडकास्ट तुम्ही जरूर ऐकत राहा. तुमच्या मित्रमंडळींना त्याबद्दल सांगा. आमच्या फेसबुक पेजवर जाऊन लाईक करा. ऐका आणि ऐकवतही राहा. विश्वसंवाद.